भव्य प्रचार फेरीने प्रभाग 15 मध्ये वंचित बहुजन आघाडीचा शंखनाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर विचारांना अभिवादन करत प्रचाराचा शुभारंभ। अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-2026 च्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी प्रभाग क्रमांक 15 ड मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य प्रचार फेरीचा शुभारंभ करून प्रचाराचा दणदणीत शंखनाद करण्यात आला। या प्रचार फेरीची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग क्रमांक 15 ड चे अधिकृत नगरसेवक पदाचे उमेदवार फैरोज अब्दुल करीम पठाण यांच्या प्रचारासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते। एक संधी वंचितला विकासासाठी फैरोज भैयाला अशा घोषणा देत परिसर दुमदुमून गेला। मतदारांनी गॅस सिलेंडर या चिन्हासमोरील अनुक्रमांक 3 चे बटन दाबून फैरोज पठाण यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे, शहराध्यक्ष हनीफ शेख, भीम आर्मी जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ आल्हाट, शहर जिल्हा महासचिव प्रवीण ओरे, गौरव जगधने, संकेत शिंदे, अजित कुराडे, जिल्हा महासचिव प्रसाद धिवसने, जिल्हा संघटक सुधीर ठोंबे, भूषण भिवसने, संतोष जाधव, योगेश क्षीरसागर, वैभव कसबे, गणेश चव्हाण, दीपक पाटोळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रचार फेरी दरम्यान सामाजिक न्याय, समता, विकास आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। प्रभाग 15 मध्ये वंचित बहुजन आघाडीला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले। यावेळी फैरोज पठाण म्हणाले की प्रभाग 15 मधील सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास आणि प्रेम हाच माझा खरा आधार आहे। वंचित बहुजन आघाडी ही केवळ राजकीय संघटना नसून ती सामाजिक न्याय, समता आणि सर्वांगीण विकासाची चळवळ आहे। या प्रभागातील पाणी, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, शिक्षण व युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नांसाठी मी प्रामाणिकपणे काम करणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांवर चालत प्रभाग 15चा सर्वांगीण विकास साधणे हेच माझे ध्येय आहे। येत्या निवडणुकीत गॅस सिलेंडर या चिन्हासमोरील क्रमांक 3 चे बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा ही नम्र विनंती आहे। शिवयाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात ही भीमा कोरेगावची अवलाद। मला समस्त बहुजनांच्या ताकदीवर विश्वास आहे। ते बहुजन तमाम फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील तमाम उदय सम्राट बाळासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचा कार्यकर्ता म्हणून उदय सम्राट बाळासाहेब आंबेडकर हे महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या चळवळीला संघ घेऊन मी या प्रभाग क्रमांक 15 मधून ड मधून उमेदवारी लढत आहे। यासाठी मला सर्व समस्त बहुजनांचा साथ हवा आहे आणि ते देतील मला, हे नक्कीच मला विश्वास आहे। भरघोस मताने मला निवडून देतील आणि निवडून आल्यावर प्रभागातील मी रोडवरचा छोटा कार्यकर्ता आहे, चळवळीत काम करणार आहे। कुठल्या गाडीत, टाटा बिर्ला अंबानीच्या गाडीत फिरणारा माणूस नाही। मी हक्काने और हक्काने लढत राहील समाजासाठी व समाजाच्या हक्कासाठी। जय भीम। आज अहिल्यानगर महानगरपालिकेचा निवडणूक वार्ड क्रमांक 15 चे अधिकृत उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे फिरोज अब्दुल करीम पठाण हे या वार्डामधून आपली निवडणूक लढवत आहेत। सर्वसामान्याचा आवाज उचलणारा आणि जनतेचे प्रश्न सोडवणारा असा उमेदवार आपल्याला वार्डामध्ये जर असेल आणि अशा उमेदवाराला जर आपण निवडून दिलं तर नक्कीच समाजाचे काम त्या ठिकाणी केले जातील। उमेदवार पैशाकडे बघून करू नका, पैशाला बळी पडून कुणी मतदान करू नका। आपल्या वार्डाचं काम करणारा उमेदवार द्या। जर आपण असा उमेदवार दिला तर नक्की त्या प्रभागाचा कुठेतरी विकासाचं काम निश्चित होतील। आणि आमचे फिरोज भाई हे सतत सामाजिक कार्यामध्ये, आंबेडकरी चळवळीच्या कार्यामध्ये सतत आपलं काम करीत असतात। अशा व्यक्तीला, अशा आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याला आपण निवडून दिलं पाहिजे, आपली ही जबाबदारी। म्हणून मी वार्ड क्रमांक 15 मधील सर्व मागासवर्गीय असतील किंवा बहुजन समाजातील जेवढे काही आमचे कार्यकर्ते असतील सर्वांना विनंती करेल की आपण फिरोज भाई अब्दुल करीम पठाण यांना
भरघोस मताने निवडून द्या आणि मी माझ्या आझाद समाज पार्टी भीम आर्मी अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने तसेच काँग्रेस पक्ष अनुसूचित जाती शहर जिल्ह्याच्या वतीने आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष शहर जिल्ह्याच्या वतीने आज मी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार फिरोज पठाणभाई यांना जाहीर पाठिंबा घोषित करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम. आज अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार 15 मधून सर्वसाधारण खुल्या गटातून फिरोज अब्दुल करीम पठाण हे वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत चिन्हावर गॅस सिलेंडर या चिन्हावर अधिकृतपणे उभे निवडणूक लढवत आहेत. त्यांना आज प्रचाराचा शिरोबांध करण्याच्या माध्यमातून आम्ही महापुरुषांच्या सर्व पुतळ्यांना अभिवादन करून प्रचारास प्रारंभ केलेला आहे. तसंच या ठिकाणी आज आमचे भारतीय बौद्ध महासभेचे दीपकजी पाटोळे यांचाही आज वाढदिवसानिमित्त त्यांनाही शुभेच्छा देऊन आणि भीमस्तुती आणि पंचशील त्रिशरण घेऊन तिथं त्यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. नमस्कार, मी अजित कुराडे, सम्यक विद्यार्थी परिषद अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष. प्रभाग क्रमांक 15 फिरोजभाई पठाण यांनी वंचित बहुजन आघाडी यांच्यातर्फे त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तरी बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीने 50% युवकांना उमेदवारी देऊन युवकांना बळकटी देण्यासाठी ते प्रेरणास्थान म्हणून आपले फिरोजभाई पठाण यांना उमेदवारी दिली आहे. तरी इथून पुढच्या काळात विद्यार्थ्यांचे जेवढे काही शिष्यवृत्तीच्या मागण्या असतील किंवा वंचित बहुजन आघाडी जो काही विद्यार्थ्यांसाठी लढा लढतो किंवा इथून पुढच्या 18च्या पुढचे जे काही 25 वर्षाचे युवक आहेत त्यांनी सर्वांनी वंचित बहुजन आघाडीला प्रभावीपणे साथ देऊन त्यांचे हात मजबूत करावे एवढी मी विनंती करतो. जय भीम. जय. आमच्या चळवळीतील नाथाभाऊ आल्हाड, भीम आर्मी आणि काँग्रेसचे अनुसूचित जाती व जिल्हा अध्यक्ष असलेले असे नाथाभाऊ आल्हाड यांनी वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिलाय आणि त्यांनी जे 2 शब्द सांगितले त्या शब्दातून मला जर त्यांचं योगदान भेटतंय ते माझ्यासाठी खूप गर्व आणि अभिमानाची गोष्ट आहे. त्याबद्दल त्यांचे मी 2 शब्दाचं अभिनंदन मानतो आणि धन्यवाद करतो.